कबीर म्हणतात, भाव व प्रीतीतून हा मार्ग जातो, तो हृदयातून जातो. अवघड मार्ग आहे, लोकांनी फार सोपं करून सांगितलं. कर्मकांड करता येतं, ज्ञान घोगता येतं, शिकता येतं, पाठांतर करून मनन निधिध्यासन करता येतं, पण भक्तीकडे फार कठीण आहे. निसरला आहे, थोडंसं चुकलं की खर्र खाली घसरण आहे, तिथे पायऱ्याच नाही चढायला. त्याला भक्तियोग म्हणतात. कर्माकडून जाता येते, पण लांब यात्रा आहे. म्हणून कर्माकडून जाताना आपण या कलियुगासाठी भक्तिप्रधान कर्मयोग म्हटलंय. प्रीती कर्मातच निर्माण व्हावी, प्रेम कर्मात निर्माण व्हावं, भावना कर्मात निर्माण व्हाव्या, भक्तीचे तरंग कर्मात निर्माण व्हावे, म्हणजे कर्म भक्तिमय झालं पाहिजे. पहा, हृदय दोन्हीकडे, ज्ञानयोगातही हृदय आणायचं आणि तिकडेही हृदय आणायचं. पण लांब यात्रा. निष्ठ्या कर्मयोगात गेले किती तास साधना करा. तुम्ही पहा, कर्मयोगात बसून पहा, ड्राय जर असेल तुमचं हृदय, प्रेम तरंग जर नाही निर्माण तुमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये झाले, तुम्हाला 1 तास देखील ती शक्ती बसू देत नाही. ती भावाची भुकेली, देव भावाचा भुकेला. तुमच्या ड्रिल, कर्मयोग म्हणजे ड्रिल, बस असं 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 होत राहतं. त्याच्यामध्ये ड्रिल खेळल्यासारखं होतं, व्यायाम होतो. मात्र एखाद्या वेळेस रोगही जाईल, पण भवरोग जाणार नाही, हे तितकंच खरं आहे. भवरोग आला, तुम्हाला प्रेमाची नौका पाहिजे. हृदयातून प्रत्येक ॲक्शन भगवतमय पाहायची. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे. एकदा डॉक्टर राधाकृष्णन विश्व शांती संमेलन होतं, विश्वाचं शांती संमेलन, मोठमोठे शब्द असतात, विश्व शांती व्हावी, आणि हे सगळे आगाऊ देशच करतात ज्यांना अशांती पाहिजे. तेच विश्व शांती संमेलनाला डॉक्टर राधाकृष्णनला बोलावलं हिंदुस्थानतर्फे. विश्वशांती कशी होईल म्हणून आपले सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन उपराष्ट्रपती गेले. त्यांना प्रश्न विचारला एका सायंटिस्टने, नाही काही विचारवंताने, का हो, तुमच्या देशामध्ये विज्ञानाची प्रगतीच झाली नाही, किती मागे राहिलात तुम्ही, आणि काय प्रगती झाली ते सांगा तरी. तुमच्या देशाने काय प्रगती केली? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णननी सांगितलं, बरोबर आहे, तुम्ही लोक आमच्यापेक्षा काही गोष्टी श्रेष्ठ आहेत. ती म्हणजे पाखरासारखं उडणं तुम्हाला जमलं, म्हणजे विमान. माशासारखं पोहणं जमलं, म्हणजे सागरी विद्या. हे झालं म्हणले तुम्हाला. पण भारताच्या माणसासारखी माणुसकी आणि प्रेम, सद्भावना, प्रेमाचा अथांग सागर कसं असावं, सद्भाव कसे असावेत, हे तुम्हाला, आणि माणसाने माणसावर प्रेम करणं, माणसाने निसर्गावर प्रेम करणं, आणि माणसाने कोणावर, प्राण्यावर प्रेम करणं, हे तुम्हाला नाही जमलं, जे भारतीय माणसाला जमलं. दया, करुणा, शांती, क्षमा याचे भावतरंग आम्ही निर्माण केले. हे खरं आहे, माशासारखं पोहता आलं नाही आणि प्राण्यासारखं उडता आलं नाही आम्हाला. लक्षात, ही याची भाषा आहे, हृदयाची. निष्ठा कर्मयोगामध्ये तुम्ही जर गेलात, भगवान नाही भेटणार, ड्रिल होईल, योगासनं होतील, ॲटोमॅटिक होतील, प्राणायाम होतील, काही शरीर शुद्ध होईल, पण भावना जर प्रभू प्रेमाच्या लाटा जर कर्मयोगातही नाही उसळल्या, तुम्हाला अनुभूती नाही येणार. आणि कर्मयोगामध्ये भक्तियोगाच्या लाटा, भक्ती आणि प्रेमाच्या लाटा जर उसळल्या, तर कर्मयोग ताबडतोब तुम्हाला कर्मयोगात ज्ञानयोगाची स्थिती ॲटोमॅटिक येते, आणि ज्ञानयोगामध्ये भक्तियोगाचे तरंग तुम्हाला प्रगटू लागतात.
लक्षात घ्या कसं हे येतं. कर्माकडून जातं पण लांब यात्रा आहे, अनेक जन्माची आहे. जर भक्तीचे आणि प्रेमाचे तर कारण आयुष्य कमी हो. म्हणून तर भगवान गोपाल कृष्णांचा अवतार झाला. भगवद्गीता भक्ती कर्म आणि ज्ञान याचा समन्वय आहे. समन्वय अनेक जन्माची यात्रा, नाही तर मग अनंत जन्म तुम्हाला फिरावं लागेल. ज्ञानाने जाता येते पण तीही लांब यात्रा आहे. अरे 60-60 हजार वर्ष तप करावं लागलं. विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तप केलं आणि एक मेनके कडून घसरले. विकारावर ते मात नाही पडली, कारण भक्तीचे तरंग वशिष्ठाचे 100 पुत्र मारले. ब्रह्मर्षी म्हणत नाहीत किंवा ब्रह्म साक्षात्कार करत नाही म्हणून. कुठे भक्ती? युद्ध खेळलं कितीही. नंतरचे विश्वामित्र वेगळे, पण अगोदरचे साधक विश्वामित्र सांगतोय लांब यात्रा आहे. ही शॉर्ट यात्रा फक्त भक्तीचा हे धरून चालायचं आहे. कारण आराधिणी शक्ती फक्त ह्या काळामध्ये राधा राणीची पॉवर प्रचंड आहे. पूर्वीच्या काळात तेवढी कमी होती. फार प्रयत्नाने जावं लागत होतं. त्याला भक्ती कर्माकडून जाता येते, लांब यात्रा आहे, अनेक जन्माची आहे. ज्ञानाने जाता येते, ती पण लांब यात्रा आहे. आयुष्य कमी आहे. आयुष्य फार कमी आहे. कुठे जाल? भक्ती उडी घेणे आहे. त्यांना तन उड्या घ्यायच्यात कर्मातून ज्ञानात, ज्ञानातून शून्यात, आणि पुढे ध्यान योगातून भक्तीत मिळायचं आहे. सीडीच नाही, सीडी नाही, काय म्हणतात, कशामध्ये बसायचं आहे? लिफ्टमध्ये बसून सरकायचं आहे वर. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला. पण जर का एखादं बस वीज बंद झाली तुमची भाव तरंगाची प्रेमाची, की पुन्हा पहिला मजला आणि खाली चालली लिफ्ट. तेवढंच याचे पत्ते आहेत. थोडंही चुकलं की गेलं. भक्ती उडी घेणे आहे, शिडी नाही, पायऱ्या नाहीत. भक्ती तक्षण घटू शकते. अरे प्रेम प्रगटलं की तक्षण, वेळ लागत नाही. इकडे भाव तिकडे रूपांतरण ताबडतोब होतं. पहा ना, तुम्ही चांगली साधना प्रेमयुक्त भावनेने केली. म्हणून मी काल प्रश्न विचारले होते आपल्या कार्यकर्त्यांना. मला पाहायचं होतं की प्रेमपूर्ण भावनेने सेवा केल्यानंतर भक्तिमय अनुभव कसे येतात. मला अनुभव पाहिजे होते. सेवा केली पण बळजबरी केली, सेवा केली दाखवण्याकरता केली, सेवा केली भगवंतासाठी केली, तर भगवंत कसं प्रगट होतो. फक्त बडेनी सुंदर अनुभव सांगितला की जे 4-4 घंट्यात साधना होत नव्हती, मी हे केल्यानंतर तक्षण अर्ध्या तासात मला एक चांगली स्थिती आली, जे उठावंसच वाटलं नाही. भक्ती उडी घेणे, भक्तिमय अवस्था. थोडे बहुत अनुभव शिंदेनी सांगितला ॲडव्होकेट, बाकीच्यांना लक्षातही आलं नाही. इकडे भाव तिकडे रूपांतर. आणि भाव प्रगटला की तुम्हाला देव, माध्यम काही असेल हो, माध्यम काही असेल, माध्यमाचा विचार करू नका. एक वैशाली नगरीमध्ये धर्मसंमेलन होतं आणि भगवान गौतम बुद्ध तिथे गेले. आणि त्यांचा एक त्या काळात एक श्रीमंत माणूस सोर पुच्छ नावाचा, हा माणूस मोहरा त्या काळातली नाणी प्रचंड अशी घेऊन गेला, बुद्धांच्या चरणावर अर्पण केली की मी पहा किती समर्पण माझं. कारण हे पाव तुम्हाला समर्पण असं काय हृदयात तर नाही, एक हृदयाचा तुकडा काढला बायोप्सी केली हे समर्पण असं करता येत नाही, कुठल्या तरी माध्यमातूनच करावं लागेल.
आणि आवडतीच वस्तू, इतकी प्राणप्रिय वस्तू जी जगात वाटते तीच अर्पण करावी लागते आणि तितक्या ताकदीनं करावी लागते. त्यांनी ते केलं. बुद्ध काहीच बोलले नाही. बुद्धानं म्हणले प्रसन्न व्हा आणि मला द्या, पहा माझं समर्पण किती आहे. बुद्ध मौन राहिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा थैली घेऊन आला, तिसऱ्या दिवशी थैली घेऊन आला, पुन्हा सांगायला. बुद्ध फक्त त्याच्याकडे पाहतायत आणि मौन. धर्मसंमेलन सुरू झालं. त्याला वाटतं जाऊ द्या, पाहत नाहीत, हरकत नाही. त्याने इतकं प्रेम भावनेने सेवा केली सगळ्यांची त्या संमेलनामध्ये. इतकी झोकून दिलं त्याने. पूर्ण पैसाही जो आणला तो लावला, सगळं लावला. उत्तम धर्मसंमेलन झालं. त्याला एकदम म्हणजे झोकून दिलं, तन मन धन तिन्ही गोष्टीने. बुद्धाने पाहिलं, त्याच्यामुळे सक्सेस झालं ते धर्मसंमेलन. आणि त्यानंतर जे बुद्ध बोलले नव्हते एक शब्दही, ते बुद्ध त्याच्या जवळ गेले. सौरपुच्छ, जेवला का? झोप घेतली का? विश्रांती घेतली का? एकदम डोळ्यातून खळकन त्याचे अश्रू आले. आज बुद्ध बोलले आणि त्याला शिष्य करून घेतलं. नंतर त्याला ताकदीचे अनुभवही दिले असतील. इकडे भाव आणि इकडे रूपांतर. भाव किती स्ट्रॉंग आहे सेवेमधून देखील, आणि समर्पण आणि सेवेमधनं भाव किती स्ट्रॉंग आहे आणि समर्पण किती स्ट्रॉंग आहे याच्यावर आधारशील आहे. भक्तियोगामध्ये सगळं हीच अडचण आहे. टेक्निकल झालेली साधना फार फळ देणार नाही. लिफ्टमध्ये तुम्हाला वर नाही नेणार आणि एक एक पायरी कधी चढणार तुम्ही? कधी चढणार? केव्हाही घसरणीचा स्थिती येऊ शकते. कर्मामध्ये कृती आवश्यक आहे. ज्ञानामध्ये विचार आवश्यक आहे. विचारामध्ये सत्कर्म. तया सत्कर्मे रती वाढो. सत्कर्मामध्ये रती म्हणजे प्रेमाची सुरुवात रतीतून होते. भक्तीमध्ये रती हा पहिली स्टेज आहे. आत्मरती. पहा, रती शब्द आहे. सत्कर्म, सत्कर्म झालं पाहिजे. सद्विचार उत्पन्न झाले पाहिजे. म्हणजे भावभावना पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, निगेटिव्ह नाही. म्हणजे सगळं लक्षात घ्या. विचार, सत्कर्म, सत्कर्म, सत्कर्म. सत्कर्म म्हणजे तम भाग गेलेला आहे रक्तामधला, रज भाग गेलेला आहे, केवळ सत्व भाग उरलेला आहे. सत्वप्रधान रक्त आहे आणि त्याच्यामधून उत्पन्न होणारं कर्म त्याला सत्कर्म म्हटलं. त्यावेळेस तुम्हाला तामसी कर्म होणार नाही, राजसी कर्म होणार नाही. जे होईल ते देवत्वाकडे नेणारे कर्म होतील. प्रत्येक कर्म देवत्वाकडे नेणारा. प्रत्येक कर्मामध्ये भगवत भाव. सर्वभूती भगवत भाव, ऐसा ज्याचा अनुभव, त्याच्या चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. सर्वभूती भगवत भाव. प्रत्येक ॲक्शन, प्रत्येक क्रिया भगवतमय झाली पाहिजे. भगवंता कारणे झाली पाहिजे, भगवंता करिता झाली पाहिजे, भगवत भावनेनी झाली पाहिजे आणि भगवत व्यक्तीच्या आणि विषयांच्या माध्यमातून झाली पाहिजे, ज्याच्यातनं भगवत प्रेरणा फक्त प्रगटतील. प्रत्येक याच्यामध्ये भगवान लपलेला आहे. प्रत्येक कर्म सत्कर्म होण्याकरिता, देवकर्म होण्याकरिता भाव जर असेल ना त्याचं फळ मिळतं. आपल्याला वाटतंय झाड याच्यात कशाहून भगवान आहे, हा माणूस आहे कशाहून भगवान आहे. हाच प्रश्न बुद्धांकडे पडला होता. गौतम बुद्ध नदीच्या काठावर ते बसलेले असताना
काही शिष्य बसलेले होते आणि चर्चा चालली असताना गौतम बुद्धाला एक प्रश्न विचारला एका शिष्याने. म्हणते, मान्य आहे आम्हाला की परमेश्वर आहे, विश्वास आहे, तर्क आहे, असलं पाहिजे, परंतु तो चराचरात व्याप्त आहे कशावर? काय काय म्हणून समजावं आम्ही? कसं समजावं? हा भगवान असेल, पण तो चराचरात कणाकणात व्याप्त आहे हे कशावर समजावं? दिसत नाही ना तो. मग आम्ही कसं समजून घ्यावं हे सांगा. भगवान मौन राहिले. त्यानंतर उठले, एक गोटा घेतला नदीमधून जो भिजलेला होता, लक्षात घ्या, आणि त्यानंतर दुसऱ्या एका दगडावरती त्याला असं घासलं आणि त्याच्यात ठिणग्या उडाल्या. अग्नी प्रगटला. दगडावर दगड घासल्यानंतर अग्नी प्रगटतो ना. आधी चकमक होती, माहिती आहे तुम्हाला चकमक? माझ्या लहानपणी होती चकमक. त्याच्यात ते घालायचे आणि त्या याच्यावरती असं मारलं की ठिणगी उडायची, बिडी पेटवायची, काड्याची डब्बी नव्हतीच, चकमक म्हणायचे त्याला. आता चकमक म्हणजे फायटिंग, आधीची चकमक वेगळी होती. तर त्याच्यामध्ये दगडावरती विस्तव पेटला, अग्नीचे ठिणग्या उडाल्या. म्हणले, पहा हा दगड किती वर्षापासून नदीत आहे? हो म्हणले, बनते पाण्यातच आहे. मला वाटतं खूप वर्षानंतर, अनंत काळपर्यंतही असेल, मी काढलं याला नदीतून. बरोबर, पाण्यात राहणारा दगड अग्नी असता कामा नये. पण याला मारल्यानंतर ठिणगी निघाली ना. हो, असा दबलेला अग्नी आहे ना याच्यात. जरी पाण्यात दगड असेल तरी अग्नी दबलेला आहे का नाही? तसा परमात्मा प्रत्येक याच्यात दबलेला आहे, अंतरात्म्यात आहे, प्रत्येक कणामध्ये असा आहे. त्याला घासावं लागतं, प्रगट करावं लागतं. लक्षात घ्या. कृती आवश्यक आहे, सत्कर्म, रती वाढो. प्रत्येक कर्म असं करायचं की ज्याच्यामधनं ठिणगी पेटून परमात्मा प्रगटावा. त्या कर्मामध्ये ते कर्म घासल्या जावं प्रभूकडे आणि तिथून ऊर्जा उत्पन्न व्हावी चैतन्याची. लक्षात घ्या. आयुष्य कमी आहे, भक्ती उडी आहे, शिडी नाही, पायऱ्या नाही, भक्ती तक्षण घटू शकते. इकडे भाव, तिकडे रूपांतरण. आणि म्हणून एकदा मी सांगितलं होतं की गौतम बुद्ध पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस दरबारामध्ये गेले बापांकडे, सिद्धयोधन राजा म्हातारा झाला होता, आणि पाहिलं दरबारात एक साधू आलाय. निरखून पाहिला, रे आपल्या मुलासारखा दिसतोय, तोंड डोळा ठीक आहे, जटागिटा वाढलेल्या आहेत, दाढीगिडी दिसते. अरे म्हणले, तूच का? सिद्धार्थ. ते गप्प बसले. तूच दिसतोस म्हणले, आणि एकदम भडकले. नालायक, बापाला काय सांगावं? आज का बाप निराश की माँ. बापाला आता ते सांगत नाही ती स्टोरी. बापाला खूप आशा असते की आपण जे मिळवलंय त्याच्यापेक्षा वाढवावं, आशा असते त्याला. आणि त्यामुळे आपला वारस कोण म्हणून म्हाताऱ्याला जी चिंता होती, इतक्या शिव्या दिल्या, आता हे राज्य कोणाला देऊ? ते गप्प बसून ऐकत होते. शिव्याची लाखोली वाहिली. त्याला वाटलं बहुतेक पोरग बहिरं झालं, कारण रिटॉर्ट देईन, काही उच्चार नाही का, बोलावं ना, योग्य अयोग्य तुम्ही काही बोलता, काहीतरी बोलावं ना. बहिरा आहेस का म्हणले तरी गप्पा. शेवटी थकले, म्हणले तुला काहीच ऐकू येत नाही का? मुद्दामून ढोंग करतोस तू? इतक्या शिव्या दिल्या, तुला काही लागल्या नाहीत? एकच उत्तर दिलं, ज्याला शिव्या दिल्या तो सिद्धार्थ मेला, आणि जो सिद्धार्थ बुद्ध म्हणून समोर आलाय
त्याला तुम्ही शिव्याच दिल्या नाही. म्हणजे माझ्यात जे रूपांतरण झाल्यानंतर त्या शिव्या मला नाही लागल्या, कारण बौद्धी अवस्थेत मी गेलो. आणि ज्याला दिल्या तुमचा मुलगा त्यावेळेसचा तो मेला. एक मेला, रूपांतरण झालं. लक्षात घ्या, एका माणसाचं रूपांतरण देवत्वामध्ये झाल्यानंतर त्याला शिव्याच दिल्या नाही. एकदम रूपांतरण. कर्मामध्ये कृती आवश्यक आहे, ज्ञानामध्ये विचार आवश्यक आहे, भक्तीमध्ये कर्म नाही विचार नाही.